नमस्कार. आईच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. अगदी झटपट तयार होणारा गाजरचा हलवा अगदी टेस्टी आणि लवकर तयार होतो. चला तर मग बघूया गाजरचा हलवा. या ठिकाणी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. चांगले छान लाल गाजर घेतलेले आहेत 1 किलो आणि धुवून आपण याची वरची साल काढून घेतलेली आहे. साल काढून व्यवस्थित असं मी हे गाजर सर्व गाजर म्हणजे 1 किलो गाजर हे किसून घेतलेले आहेत. पूर्ण 1 किलो गाजरचं मी हे किसून घेतलेले आहेत. गाजर अगदी व्यवस्थित किसून घेतले आणि इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये घरी बनवलेलं मी साजूक तूप टाकलं 1 मोठा चमचा भरून, कारण तूप टाकून केलं ना खूप छान असा आपला गाजरचा हलवा तयार होतो. 1 मोठा चमचा तूप टाकल्यानंतर मी आपण एक किसलेलं गाजर याच्यात मी टाकते. गाजर मी किसून फ्रीजमध्ये ठेवला होता. इथं संपूर्ण गाजर मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि 1 किलो गाजरसाठी मी इथे 2.25 वाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही थोडं कमी करा साखर, पण गोड राहिलं ना तर खूप छान असं गाजरचा हलवा आपला तयार होतो. इथं सर्व साखर मिक्स करते मी. इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्वकडे आपलं हे व्यवस्थित साखर लागते आणि लवकर वितळते. कलरही चेंज होत चालला आहे बघा. मी इथं अजून 1 मोठा चमचा भरून तूप टाकलेला आहे, कारण तूप जास्त राहिलं ना तर खूप छान लागते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा. साखरेचा अगदी साखर इथे आपली अगदी व्यवस्थित विरघळलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं बघा थोडा कलर चेंज झाला आणि इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे. 12 ते 13 मी इथे हिरवी विलायची साफ करून बारीक करून घेतलेली आहे. कारण विलायची पावडर मिळते, पण आपण जी अख्खी विलायची घेतली ना ती बारीक करून टाकली तर खूप छान चव येते. इथे मनुके आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत मी. तुम्हाला जेवढे मनुके पाहिजे असतील तेवढे तुम्ही टाकू शकतात, कारण गाजरच्या हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स जास्त टाकले ना तर खूप छान लागतात आणि मुलांनाही खायला आनंद येतो. मी जरा जास्तच टाकते कारण मुलांना त्याच्यातले ड्रायफ्रूट्स खूप आवडतात. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धवट हलवा शिजला ना की हे सगळं ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकायचे. इथं मी काजू टाकून घेतलेले आहेत आणि बदामाचे सुद्धा बारीक काप करून मी इथं याच्यात मिक्स करून घेतलेले आहेत. काजू, बदाम, चारोळ्या, मनुके हे सर्व मी याच्यात टाकलेलं आहे. तुम्ही पिस्ताही टाकू शकतात. जर घरात अवेलेबल असेल तर पिस्ता टाका. हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. कलरसुद्धा बघा चेंज झालेला आहे आणि ते 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटासाठी झाकण ठेवलेलं तर बघा किती सुंदर असा आपला हा गाजरचा हलव्याचा कलर झालेला आहे आणि खूप छान असं टेस्टी बनलेला आहे. तुम्ही बघू शकतात. वाव, खूप छान असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी गाजरची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या आईच्या रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.